नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। मित्रांनो, 25 ऑगस्टची होणारी जी परीक्षा आहे तर ती आपल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे ती परीक्षा या ठिकाणी पुढे गेल्याचं एकंदरीत पाहण्यात येते। आयोगाने तशा प्रकारचं नोटिफिकेशन जारी करून ही परीक्षा आता पुढे पोस्टपोन या ठिकाणी केलेली आहे। अशा प्रकारची जाहिरात इथे या ठिकाणी केलेली आहे, नोटिफिकेशन देखील तशा प्रकारचं आलेलं आहे। आता ही परीक्षा कधी होईल, काय होईल याबाबत बरेचसे विद्यार्थ्यांच्या मनात शंका कुशंका या ठिकाणी आहे। आयोगाने या आंदोलनाला सुरुवात होण्याआधीच या ठिकाणी डिक्लेअर केलेलं होतं की ऑक्टोबरच्या आधी काही परीक्षा होऊ शकत नाही आणि त्या पद्धतीचे आता ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान ही परीक्षा होईल असं गृहीत धरून आपण अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचं आहे। ऑगस्ट संपलेला आहे, सप्टेंबर मध्ये आहे, तर सप्टेंबर संपल्यानंतर ऑक्टोबर मध्ये परीक्षा होईल अशी आशा आपण आता सध्या बाळगायला हवी आणि त्यामुळे जो पण काही आता तुम्हाला वेळ मिळालेला आहे तर त्या वेळाचा सदुपयोग या ठिकाणी करा आणि त्या वेळामध्ये तुम्हाला जे जे काही घटक राहिलेले आहेत अभ्यासाचे तर ते आपण आता अभ्यास करणं गरजेचं आहे। शेवटी लक्षात घ्या, विद्यार्थ्यांच्या हातामध्ये अभ्यास करण्याशिवाय दुसरा कुठलाच मार्ग या ठिकाणी नाही, कारण आपण पॉलिसी मेकिंग बॉडीमध्ये नाही। पॉलिसी मेकिंग बॉडीमध्ये जायचं असेल तर स्पर्धा परीक्षा देऊनच तुम्हाला तिथे या ठिकाणी जावं लागेल आणि म्हणून मग इथे लक्षात घ्या की आता सध्या अभ्यासच करा, बाकी कुठल्या फंद्यामध्ये पडू नका। अभ्यास की अभ्यास आणि मिळेल ती परीक्षा पास होऊन पोस्ट काढण्यावरच भर या ठिकाणी द्या, भूलथापांना बळी पडू नका। आता या उर्वरित वेळामध्ये काय करायचं, टेलिग्राम पण बंद होते अशा प्रकारच्या बातम्या आलेल्या आहेत। तर ठीक आहे, टेलिग्राम जरी बंद झालं तरी यूट्यूब चॅनल आहे, व्हॉट्सअप चॅनल्स आहे, या माध्यमातून आम्ही शिक्षक लोक तुम्हा विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचणारच आहोत आणि विद्यार्थ्यांना हवं तेवढं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या पद्धतीने प्रामाणिकपणे करणारच आहोत। लक्षात घ्या, आपली इतिहास 1000 प्रश्नांची ही जी सिरीज आहे तर त्या सिरीजला पुन्हा एकदा आपण या ठिकाणी सुरू करतोय। कंबाईनची परीक्षा कधी होईल याबाबत कसल्या प्रकारची बातम्या वृत्तपत्रांमध्ये नाहीये, तर होऊया आपण आशा धरूया की या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार कमीत कमी विद्यार्थ्यांना आमिष दाखवण्यासाठी तरी ती जाहिरात या ठिकाणी काढेल अशी अपेक्षा आहे। तर ठीक आहे, परीक्षा कधी होईल काय होईल यावर भाष्य करण्यापेक्षा आपण परीक्षेची तयारी करण्यावर जास्त भर देणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, जी आपण यापूर्वी या ठिकाणी जी सिरीज या ठिकाणी सुरू केलेली होती 1000 प्रश्नांचा सराव करायचा आहे इतिहास या विषयाचा, तर त्या प्रकारच्या सिरीजला पुन्हा एकदा आपण या ठिकाणी सुरू करतोय आणि आता आपण 260 पर्यंत जे प्रश्न पाहिले होते त्यानंतरचे प्रश्न पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतोय। तर सुरू करूया आजचं महत्त्वाचं सेशन। आता लक्षात घ्या, एक प्रश्न या ठिकाणी आहे, हा प्रश्न नीट पाहून घ्या। 261वा प्रश्न आहे, ज्यामध्ये म्हटलं आहे द हाय कमिशनर ऑफ इंडिया या पदावर नियुक्त करण्यात आलेले पहिले भारतीय खालीलपैकी कोण होते। तर लक्षात घ्या, द हाय कमिशनर ऑफ इंडिया हे जे पद आहे तर हे पद जर आपण पाहिलं तर 1919च्या कायद्यामुळे या ठिकाणी स्थापन झालेलं आहे। द हाय कमिशनर ऑफ इंडिया हे पद 1919च्या कायद्याअंतर्गत या ठिकाणी स्थापन झालं आणि या कायद्या अंतर्गत पहिली भारतीय व्यक्ती विचारलेली आहे। पहिले भारतीय व्यक्ती खालीलपैकी कोण आहे, तर विल्यम मेयर, जोसेफ बाप्तिस्टा, प्रभाशंकर पट्टणी आणि दाजीबा दलाल या प्रकारचे प्रश्न पर्याय इथे दिलेले आहेत। तर राईट आन्सर याचा आहे दाजीबा दलाल, हे लक्षात घ्या। आता बघा, द हाय कमिशनर ऑफ इंडिया हे पद जे होतं हे व्हॉइसरॉयच्या अधिपत्याखाली होतं, हा महत्त्वाचा मुद्दा इथे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तर व्हॉइसरॉयच्या अधिपत्याखाली द हाय कमिशनर ऑफ इंडिया हे पद या ठिकाणी होता आणि हे पद मुख्यतः UK मध्ये या ठिकाणी नियुक्ती केली जात होती। म्हणजे स्वतंत्रपूर्व भारतामध्ये युनायटेड किंगडम UK मध्ये या प्रकारच्या पदाची नियुक्ती या ठिकाणी केली जात होती, हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। या पदाच्या माध्यमातून भारतीय संपत्तीचं संरक्षण करणं, विद्यार्थ्यांच्या हिताकडे लक्ष या ठिकाणी पुरवणं या प्रकारच्या मुद्द्यांवर काम करायचं होतं, ते म्हणजे या द हाय कमिशनर ऑफ इंडियाला। आता लक्षात घ्या, या पदावर नियुक्त झालेली पहिली व्यक्ती कोण होती, तर ती विल्यम मेयर होती। तर नियुक्त झालेली पहिली व्यक्ती आहे विल्यम मेयर, ज्यांची नियुक्ती 1922 साली करण्यात आली आणि त्यानंतर 2 वर्षानंतर या पदावर पहिली भारतीय व्यक्ती 1924 साली नियुक्त करण्यात आली, जिचं नाव आहे दाजीबा दलाल।
तर लक्षात घ्या जवळपास 100 वर्ष पूर्ण झालेली आहे या घटनेला, आणि त्यामुळे दाजेबा दलालवर प्रश्न विचारला जाण्याची शक्यता तुम्हाला या ठिकाणी नाकारता येत नाही. तर दाजेबा दलाल ही ती पहिली व्यक्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटती. द हाय कमिशनर ऑफ इंडिया या पदावर नियुक्त झालेली होती. मुद्दा नीट या ठिकाणी समजून घ्या. ठीक आहे, चलो पुढे आपण आता जाऊया पुढचे प्रश्न. आता बघा इथे एक प्रश्न विचारला सर सय्यद अहमद खान यांच्यावर. सर सय्यद अहमद खान लक्षात घ्या खूप महत्त्वाची व्यक्ती आहे. यांच्यावर सातत्यानं प्रश्न आयोग या ठिकाणी विचारत असतो. लक्षात घ्या यांची वृत्तपत्र कोणती होती, यांचे ग्रंथ कोणते होते, यांनी कोणकोणत्या संघटना या ठिकाणी स्थापन केलेल्या आहे, तर त्यावर प्रश्न सातत्यानं विचारले जातात. आणि त्यामुळं इथं आपल्याला पाहत असताना मुस्लिम सुधारक म्हणून या ठिकाणी पाहत असताना सर सय्यद अहमद खान यांचं कार्य खूप मोठं आहे. काय प्रश्न आहे ते नीट समजून घेऊया. सर सय्यद अहमद खान यांच्याबाबत खालील विधानांचा विचार करा व दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा, या प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी आहे. पाहूया काय दिले. 1864 साली त्यांनी सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली. हे विधान बरोबर आहे का? तर लक्षात घ्या बरोबर आहे. त्यांनी सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली. यालाच या ठिकाणी मराठीमध्ये विज्ञान समाज असं पण या ठिकाणी म्हटलं जातं. यालाच काय म्हणतात? विज्ञान समाज पण या ठिकाणी म्हटलं जातं. आता दुसरा मुद्दा असा आहे की या सोसायटीचं काम काय होतं, तर असे काही ग्रंथ जे इंग्रजीतील ग्रंथ आहे तर त्या इंग्रजीतील ग्रंथांचं फारसी आणि उर्दूमध्ये भाषांतर करणं हा मुख्य उद्देश या सायंटिफिक सोसायटीचा राहिल्याचं दिसतं. आणि म्हणून या सायंटिफिक सोसायटीला ट्रान्सलेशन सोसायटी असं म्हटलं जातं. हा पण मुद्दा लक्षात घ्या, कारण इथं इंग्रजी ग्रंथांचं उर्दू आणि फारसीमध्ये भाषांतर केलं जात होतं. मुद्दा नीट या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे पाहूया. ICSची परीक्षा देण्यासाठी लंडन येथे जाणाऱ्या मुस्लिम तरुणांना प्रवास खर्च देण्याची योजना त्यांनी सुरू केली. एकदम बरोबर आहे. लक्षात घ्या मोहम्मदन सिव्हिल सर्व्हिस असोसिएशन या नावाचं संघटन ते स्थापन करतात सन 1883ला. सर सय्यद अहमद खान यांनी मुस्लिम तरुणांना ICSची परीक्षा देण्यासाठी जो काही खर्च लागतो तर त्या खर्च देण्याचं काम करण्यासाठी मोहम्मदन सिव्हिल सर्व्हिस असोसिएशनची स्थापना केली होती. हे पण बरोबर आहे. नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ स्टार ऑफ इंडिया, द नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ स्टार ऑफ इंडिया या पदवीनं ब्रिटिश सरकारनं त्यांना सन्मानित केलं होतं. हे पण बरोबर आहे. त्यांना या प्रकारची पदवी या ठिकाणी दिली गेली होती. नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ इंडिया या पदवीला त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. आणि त्यांच्या मते हिंदू आणि मुसलमान हे दोन वेगळे राष्ट्रच नाही तर विरोधी राष्ट्र आहे, अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली. आता बघा यापूर्वी आपण सर सय्यद अहमद खान यांच्याबद्दल काय माहिती घेतली, तर सर सय्यद अहमद खान यांनी भूमिका मांडली की भारत एक सुंदर वधू आहे आणि तिचे दोन डोळे हिंदू आणि मुस्लिम आहे. हे सर सय्यद अहमद खान यांचं प्रसिद्ध वाक्य आपल्या सर्वांना माहिती आहे. कंबाईनचा अभ्यास करत असताना ह्या प्रकारच्या वाक्यातून आपण बराच वेळा बोध घेतला आणि काम पण केलेलं आहे. मात्र लक्षात घ्या हे वाक्य वेगळं आलेलं आहे. आता इथं म्हटलेलं की हिंदू मुसलमान हे दोन वेगळे राष्ट्रच नाही तर विरोधी राष्ट्र आहे. या प्रकारचं विधान हे सर सय्यद अहमद खानचं होतं का, तर 100% होतं. याचं कारण आहे लक्षात घ्या भारतीय मुस्लिमांनी काँग्रेसमध्ये सहभागी होऊ नये, काँग्रेसच्या नादी लागू नये यासाठी एक संघटन स्थापन करण्यात आलं ज्याचं नाव होतं युनायटेड इंडियन पेट्रियाटिक असोसिएशन, भारतीय राजभक्त सभा. ठीक आहे ना. तर युनायटेड इंडियन पेट्रियाटिक असोसिएशन या नावाचं म्हणजे भारतीय राजभक्त सभा या नावाचं एक संघटन स्थापन झालं ज्याचं मुख्य उद्देश भारतीय काँग्रेसला विरोध करणं आणि मुस्लिमांनी काँग्रेसच्या नादी न लागणं यासाठी स्थापन झाला होता. त्यावेळेस सर सय्यद अहमद खान 1888 नंतर या भूमिकेमध्ये गेले की हिंदू आणि मुसलमान हे दोन राष्ट्रच नाही तर ते विरोधी राष्ट्र आहे, या प्रकारची भूमिका त्यांनी मांडली होती. म्हणजे टू नेशन थेअरी जी 1940ला बॅरिस्टर मोहम्मद अली जिनानी मांडली त्याची पार्श्वभूमी इथे या ठिकाणी होती. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि म्हणून मग या पर्यायाचा राईट आन्सर आहे वरील सर्व विधानं बरोबर आहेत. प्रश्न काय विचारला, योग्य पर्याय निवडा, तर वरील सर्व विधानं बरोबर आहेत. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. स्वराज्य पक्षाबाबत अयोग्य विधानं ओळखा. स्वराज्य पक्षाबाबत अयोग्य विधान ओळखा या प्रकारचा हा प्रश्न आपल्याला दिसून येतो. या पक्षानं 1923च्या निवडणुकीत सर्वात जास्त जागा जिंकल्या असं म्हटलेलं आहे. या पक्षाने 1923च्या निवडणुकीत सर्वात जास्त जागा जिंकल्या का? 100% सर्वात जास्त जागा जिंकलेल्या आहेत. बरोबर आहे. कारण काय
की स्वराज्य पक्ष जर आपण पाहिला तर त्या स्वराज्य पक्षानं 48 जागांवर विजय मिळवला होता. लक्षात घ्या, 48 जागा, 104 जागांपैकी 48 जागांवर या पक्षानं विजय या ठिकाणी मिळवला. सर्वात जास्त जागा मिळवल्या होत्या. आणि त्याच्या खालोखाल बॅरिस्टर मोहम्मद अली जिनांचा पक्ष हा 24 जागा जिंकून या ठिकाणी विजय झाला होता. म्हणजे पहिला पक्ष स्वराज्य पक्ष फर्स्ट क्रमांकावर होता आणि त्यानंतर जिनांचा पक्ष किंवा जिना अपक्ष उमेदवार उभे केले होते त्यांनी मुस्लिम लीगचे 24, तर ते जिंकून आले होते. या पक्षाचे उमेदवार BC राय म्हणजे स्वराज्य पक्षाचे उमेदवार BC राय यांनी बंगाल प्रांतातून सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा पराभव देखील केला होता असं म्हणले. आता बघा या सुरेंद्रनाथ बॅनर्जी जर आपण पाहिलं तर ते कोणत्या पक्षातून उभे होते? 2300 निवडणूक जर पाहिले तर काँग्रेसने ही 2300 निवडणूक लढवली होती का? तर नाही. काँग्रेसने 2300 निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. मग सुरेंद्रनाथ बॅनर्जी कोणत्या पक्षातून उभे होते? तर एक पक्ष होता ज्याचं नाव होतं लिबरल पार्टी, ज्याला आपण उदारमतवादी पक्ष म्हणून संबोधतो. तर हा एक पक्ष तेज बहादूर सप्रू सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केला होता. तर या प्रकारच्या उदारमतवादी पक्षाच्या माध्यमातून हे या ठिकाणी लिबरल पार्टीच्या माध्यमातून हे सुरेंद्रनाथ बॅनर्जी बंगाल प्रांतात निवडणूक लढवतात आणि 1922-23 साली त्यांचा BC राय या स्वराज्य पक्षाच्या उमेदवाराकडनं पराभव होतो. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. या पक्षानं सर्वप्रथम केंद्रात भारतीय लोकप्रतिनिधींचे सरकार स्थापन केलं असं म्हणलेलं आहे. आता बघा, स्वराज्य पक्षानं केंद्रात सरकार स्थापन केलं का? तर नाही केलं. हा मुद्दा लक्षात घ्या. कारण स्वराज्य पक्षानं जरी इथं सर्वात जास्त जागा जिंकल्या असल्या तरी सरकारमध्ये सहभागी होण्याऐवजी विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची भूमिका यांची इथे या ठिकाणी राहिली होती असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणजे विरोधी पक्षामध्ये ते इथे या ठिकाणी राहिलेले होते. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आणि त्यामुळं हे प्रश्न या ठिकाणी हा पर्याय चुकीचा आहे. आणि या पक्षानं गोलमेज परिषद भरवण्याचा हट्ट धरला. एकदम बरोबर आहे. गोलमेज परिषद यांच्याचमुळे या ठिकाणी भरली. यांनी पहिल्यांदा भूमिका मांडली की राऊंड टेबल कॉन्फरन्स तुम्ही या ठिकाणी घ्या. तशा प्रकारचा एक प्रस्ताव मोतीलाल नेहरूंनी हे 1924 साली 8 एप्रिल 1924 साली केंद्रीय विधिमंडळामध्ये मांडला होता. स्वराज्य पक्षाचं अजून काय बरं वैशिष्ट्य आहे तर या स्वराज्य पक्षानं केंद्रीय विधिमंडळामध्ये पहिला भारतीय व्यक्तीला लोकसभेचा अध्यक्ष सभापती या ठिकाणी बनवला आणि ती व्यक्ती होती पहिली भारतीय सभापती बनलेली, ती म्हणजे विठ्ठलभाई पटेल, वल्लभभाई पटेलांचे मोठे बंधू. हे लक्षात घ्या. त्यामुळे राईट आन्सर जर आपण पाहिलं तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. कारण अयोग्य विधान ओळखा असं म्हटलेलं आहे. ठीक आहे ना. चलो पुढचा प्रश्न आपण आता पाहूया. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी, नीट समजून घ्या. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी या संघटनेचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्या निधनानंतर या संघटनेचं नेतृत्व खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाकडे आले ज्यांना इंग्रजांनी जानेवारी 1932 रोजी अटक केली? म्हणजे अशी कोणती व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचं प्रमुख बनवलं गेलं चंद्रशेखर आझादच्या या ठिकाणी निधनानंतर, आणि मग इंग्रजांनी त्यांना जानेवारी 1932ला अटक केली. मात्र संयुक्त प्रांतात काँग्रेसचं सरकार आल्यानंतर त्यांची सुटका या ठिकाणी करण्यात आली. संयुक्त प्रांतात काँग्रेसचं सरकार कधी आलतं तर 1937 साली आलतं. लक्षात घ्या. 1937च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने सहभाग घेतला होता. संयुक्त प्रांत म्हणजे आजचा उत्तर प्रदेश आहे आणि त्या उत्तर प्रदेशामध्ये पहिले मुख्यमंत्री कोण बनले होते तर नीट समजून घ्या, गोविंद वल्लभ पंत. ठीक आहे ना. तर गोविंद वल्लभ पंत जे आहे तर या गोविंद वल्लभ पंत हे तिथे या ठिकाणी मुख्यमंत्री बनले होते. महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब खेर बनले होते. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. मग त्या संयुक्त प्रांतात गोविंद वल्लभ पंत यांच्या सरकारनं त्यांची सुटका केली होती. ते कोण आहे? भगवती चरण वोहरा, यशपाल सिंह, VVS अय्यर आणि बटुकेश्वर दत्त. आता लक्षात घ्या, आपल्याला हे माहिती आहे बटुकेश्वर दत्त जर आपण पाहिलं तर भगतसिंग यांच्या सोबत बटुकेश्वर दत्तांनी दिल्ली विधान भवनावर बॉम्ब टाकला होता आणि त्यामुळे यांना अटक झालेली होती. ठीक आहे ना. त्यामुळे हे नसणार आहे. भगवती चरण वोहरा यांनी पण द फिलॉसॉफी ऑफ बॉम्ब या नावाचा ग्रंथ लिहिला होता आणि त्यांनी चंद्रशेखर आझाद यांच्या सोबतच आयर्विनच्या
ट्रेनवर या ठिकाणी हल्ला केलेला होता, त्यामुळे हे पण या ठिकाणी विधान चुकीचं आहे. VVS अय्यर हे मद्रास प्रांतातील या ठिकाणी राहिले आणि इकडे जर आपण पाहिलं तर इथं संयुक्त प्रांत, त्यामुळे राईट आन्सर काय आहे? यशपाल सिंह. तर लक्षात घ्या, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनच्या अंतर्गत ही आर्मी स्थापन झाली होती आणि या आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद होते. चंद्रशेखर आझाद यांचं निधन झालं, त्यांनी स्वतःला गोळी मारून या ठिकाणी घेतली अल्फ्रेड वेब या बगीच्यामध्ये किंवा गार्डनमध्ये. ते जेव्हा आपल्या सहकाऱ्यांसोबत होते तेव्हा पोलिसांसोबत चकमक झाली आणि त्यांनी आपण पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून या ठिकाणी त्यांनी वीरमरण पत्करलं, स्वतःला मस्तकात त्याने गोळी मारून घेतली. त्यानंतर या संघटनेचं नेतृत्व त्यांचे शिष्य असणारे यशपाल सिंह यांच्याकडे गेलं, मात्र हे देखील लवकरच अटक झाले आणि त्यानंतर ही चळवळ जी आहे 1935 नंतर समाप्त झाली. क्रांतिकारी चळवळ जवळपास समाप्त या ठिकाणी झाली, कारण योग्य असा नेता या संघटनेला क्रांतिकारी चळवळीला नंतरच्या काळात लाभलेला नव्हता. हा पण मुद्दा लक्षात घ्या आणि म्हणून मग पाहायला भेटतं या प्रश्नाचं राईट आन्सर यशपाल सिंह हे या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भारत आणि पाकिस्तान ही स्वतंत्र राष्ट्र निर्माण करून बंगाल आणि पंजाबचे विभाजन करणारी, भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र राष्ट्र निर्माण करून बंगाल आणि पंजाबचं विभाजन करणारी 3 जून 1947 रोजी 3 जून 1947च्या भारत फाळणीचा मसुदा खालीलपैकी कोणी केला? म्हणजे भारत आणि पाकिस्तान अशी 2 राष्ट्र निर्माण झाली बघा. त्यासाठी बंगाल आणि पंजाबचं या ठिकाणी विभाजन करण्यात आलं. तो विभाजन करण्याचा जर मसुदा होता तर त्या प्रकारचा 3 जून 1947चा मसुदा कोणी तयार केला असा प्रकारचा प्रश्न आहे. तर VP मेनन, सी राजगोपालचारी, क्लिमेंट ॲटली आणि लॉर्ड माउंटबॅटन. ठीक आहे ना. तर लक्षात घ्या याचा राईट आन्सर आहे VP मेनन. लक्षात घ्या VP मेनननं या प्रकारचा बंगाल आणि पंजाबचं विभाजन करणारी 3 जून 1947ची जी योजना आहे, जिला आपण फाळणीची योजना म्हणतो, त्याचा मसुदा तयार केला होता VP मेनन यांनी. मुद्दा नीट लक्षात घ्या. रेफरन्ससाठी तुम्ही जयसिंगराव पवारांचं पुस्तक या ठिकाणी पाहू शकता. जयसिंगराव पवारांच्या शेवटच्या काही पानांमध्ये भारताचं स्वातंत्र्याकडे वाटचाल या टॉपिक अंतर्गत या प्रकारचा डेटा या ठिकाणी उपलब्ध आहे. तर VP मेनन हे आपल्याला पाहायला भेटतात त्यावेळेस सरदार वल्लभभाई पटेल यांचं जे काही गव्हर्नमेंट होतं, गृह मंत्रालय, त्याचे या ठिकाणी सल्लागार या ठिकाणी राहिलेले होते. आणि मग या VP मेनननी भारत पाकिस्तानची फाळणी करण्याचा जो प्रस्ताव आहे तो इथे या ठिकाणी मांडला. त्याला काँग्रेसने मंजुरी दिली आणि नंतर मुस्लिम लीगने पण मंजुरी दिली. कारण मुस्लिम लीगला धर्माच्या आधारावर स्वतंत्र राष्ट्र हवं होतं, ते या योजनेमुळं मिळालं होतं. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर VP मेनन हे या ठिकाणी लक्षात घ्या. सी राजगोपालचारी यांनी पण एक योजना मांडली होती, लक्षात घ्या. मात्र सी राजगोपालचारी यांची जी योजना होती ती एप्रिल 1944 साली होती, जिला आपण राजाजी प्लॅन या नावाने या ठिकाणी संबोधतो. यामध्ये फाळणीची योजना अंशतः स्वीकारली होती. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. चलो नेक्स्ट क्वेश्चन आता आपण पाहूया. आता बघा, हा एक प्रश्न आहे. खालील विधानांचा विचार करा व अयोग्य उत्तर निवडा. खालील विधानांचा विचार करा व अयोग्य उत्तर निवडा या प्रकारचा प्रश्न आहे. भारताची सीमारेषा निश्चित करण्यासाठी रॅडक्लिफ आयोग नियुक्त करण्यात आला, बरोबर आहे का? रॅडक्लिफ आयोग नियुक्त करण्यात आला का भारताची सीमारेषा निश्चित करण्यासाठी? एकदम बरोबर आहे, रॅडक्लिफ कमिशनच आहे. भारत पाकिस्तानच्या सीमारेषेचं नाव पण, भारत बांगलादेश सीमारेषेचं नाव पण रॅडक्लिफचं या ठिकाणी आहे, ह्या लक्षात घ्या. या आयोगास 15 ऑगस्ट 1947 पूर्वी सीमारेषा निश्चित करायची होती, बरोबर आहे का? एकदम बरोबर आहे. कारण लक्षात घ्या, याला रॅडक्लिफला सांगितलं होतं की 15 ऑगस्टला भारताला आम्ही स्वातंत्र्य देत आहोत. माउंटबॅटन प्लॅननी तशा प्रकारची 15 ऑगस्ट 1947ची तारीख डिक्लेअर केलेली होती आणि त्याच्या आधीच भारत आणि पाकिस्तानची सीमारेषा निश्चित करायची होती, बरोबर आहे. 6 आठवड्यात या आयोगानं सीमा निश्चितीचं कार्य केलं. लक्षात घ्या, सीमा निश्चित करण्यासाठी या आयोगाला केवळ 6 आठवड्यांचाच कालावधी या ठिकाणी दिला होता. हे पण विधान या ठिकाणी बरोबर आहे. 6 आठवड्यांमध्येच त्यांना भारत पाकिस्तान, जो पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे 2 भाग या ठिकाणी करायचे होते. हे पण विधान बरोबर आहे. पहिलं, दुसरं, तिसरं बरोबर. अयोग्य विचारलं तर साहजिकच आपलं राईट आन्सर पर्याय क्रमांक 4, वाचता न वाचतानाही पर्याय क्रमांक 4 येईल. आता काय दिले पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा. आयोगाच्या सदस्यांना भारतात काम करण्याचा 10 वर्षाचा अनुभव होता. आयोगाच्या सदस्यांना भारतात काम करण्याचा 10 वर्षाचा अनुभव होता. आता रॅडक्लिफ कमिशनमध्ये तो एकमेव होता रॅडक्लिफ,
बाकीचे सदस्य नव्हते. मात्र ही लक्षात घ्या, या रॅडक्लिफला त्याचा जो काही कमिशन स्थापन झाला होता, तर या कमिशनमधल्या कोणत्याही सदस्यांना इथे या ठिकाणी भारतामध्ये काम करण्याचा कसलाच अनुभव नव्हता. स्वतः रॅडक्लिफ हा या ठिकाणी पहिल्यांदाच भारतात आला होता. भारताबाबत त्याला कसल्याच प्रकारची माहिती नव्हती. मग त्यानं काय केलं, भारताचा नकाशा घेतला आणि त्या नकाशावर या प्रकारची सीमारेषा या ठिकाणी त्याने आखली. सीमारेषा या ठिकाणी आखली. आता लक्षात घ्या, त्यानं जो पेन वापरला होता तो पण या ठिकाणी मोठी नीप असणारा पेन होता. तो काय छोट्या नीपचा पेन नव्हता, तर मोठ्या नीपचा पेन होता. आणि म्हणून झालं काय, जेव्हा ही सीमारेषा त्या नकाशावर आखली गेली त्यावेळेस पाहायला असं भेटलं की ही जी काय रेष होती, ही जी काय रेष या ठिकाणी आहे, तर त्याचं प्रत्यक्ष त्या वस्तीमध्ये जाऊन जेव्हा पाहिलं तर ते अंतर होतं 4 किलोमीटरचं. तर साधारणतः 4 किलोमीटर. मग इथं या ठिकाणी पाहायला भेटलं 4 किलोमीटरचा हा जो भाग आहे, रेष जी मारली गेली, तर तो भाग या ठिकाणी सोडावा लागला. त्या भागामध्ये राहणारे लोकांना आपल्या वस्ती काढून घ्याव्या लागल्या. त्यांना भारत किंवा पाकिस्तानमध्ये त्यांना समाविष्ट करण्यात आलं. तर हा जो 4 किलोमीटरचा जो काही सीमारेषाचा भाग आहे, तर त्यालाच या ठिकाणी नो मॅन्स लँड म्हटलं जातं. निर्मनुष्यांची वस्ती म्हणून त्याला या ठिकाणी संबोधलं जातं. तिथं कसल्याही प्रकारची लोकांनी राहायचं नाही अशा प्रकारची ती व्यवस्था होती. तर मुद्दा नीट लक्षात घ्या, रॅडक्लिफ कमिशन भारत पाकिस्तानची सीमारेषा निश्चित करण्यासाठी गठीत केलं. त्याला 6 आठवड्यांचा कालावधी दिला गेला होता. 15 ऑगस्ट 1947 पूर्वीच त्याला सीमारेषा निश्चित करायची होती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की या सदस्यांना म्हणजेच रॅडक्लिफला कसल्या प्रकारे भारतात काम करण्याचा एकही वर्षाचा अनुभव नव्हता. तो पहिल्यांदाच भारतात आला होता. या प्रकारचा कार्यक्रम हा या ठिकाणी लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न पाहूया. हिंदू एकेश्वरवादाच्या प्रचारासाठी, हिंदू एकेश्वरवादाच्या प्रचारासाठी संस्कृत वेदांताचे अध्ययन करण्याच्या उद्देशाने कलकत्ता येथे वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली? वेदांत कॉलेजची स्थापना जी झाली तर ती 1827ला झाली. लक्षात घ्या, 1827ला वेदांत कॉलेजची स्थापना झाली. आणि ती वेदांत कॉलेजची स्थापना कोणी केली असा प्रश्न आहे. राजाराम मोहन राय, स्वामी दयानंद सरस्वती, केशवचंद्र सेन आणि ईश्वरचंद्र विद्यासागर. तर राईट आन्सर काय आहे, तर राजाराम मोहन राय. 1827 म्हणलं की राजाराम मोहन राय आहे, हे लक्षात घ्या. राजाराम मोहन रायांच्या प्रेरणेने यापूर्वी जर आम्ही पाहिलं तर 1817ला हिंदू कॉलेजची स्थापना कलकत्तामध्ये झाली होती. 1825 साली हिंदू अँग्लो कॉलेजची स्थापना करण्यात आली. आणि 1827 रोजी या ठिकाणी वेदांत कॉलेज जे आहे ते वेदांत कॉलेज या ठिकाणी स्थापन करण्यात आलं. राजाराम मोहन राय हे याचं राईट आन्सर आहे. स्वामी दयानंद सरस्वती ज्यांनी आर्य समाजाची स्थापना या ठिकाणी केलेली आहे. आणि हिंदू पुनर्नवीकरणाची चळवळ, हिंदू पुनर्नवीकरणाची चळवळ ते या ठिकाणी इथं चालवताना दिसतात. आणि हे स्वामी दयानंद सरस्वती इंडियन अकॅडमी, नाव नीट लक्षात असू द्या, इंडियन अकॅडमी या ठिकाणी स्थापन करताना एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. लाहोरमध्ये 1877ला इंडियन अकॅडमीची स्थापना स्वामी दयानंद सरस्वतीच्या माध्यमातून झाली. केशवचंद्र सेन जर आपण पाहिले तर हे एक ब्राह्मण चळवळीतले महत्त्वाचे या ठिकाणी सुधारक राहिलेले आहेत, हे लक्षात घ्या. या केशवचंद्र सेन यांनी इंडियन रिफॉर्म असोसिएशन या नावाचं एक संघटन 1870 साली उभं केलं होतं. आणि या इंडियन रिफॉर्म असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी 1872ला एक कायदा संमत केला होता, ज्या कायद्याचं नाव होतं दी नेटिव्ह सिव्हिल मॅरेज ॲक्ट. दी नेटिव्ह सिव्हिल मॅरेज ॲक्ट 1872ला मंजूर झाला. आणि या दी नेटिव्ह सिव्हिल मॅरेज ॲक्टच्या माध्यमातून पाहायला असं भेटतं मुलीचं विवाह योग्य वय हे 14 वर्ष असावं अशा प्रकारचा निर्णय दिला गेला. मात्र केशवचंद्र सेन यांनी स्वतःच आपल्या मुलीचा विवाह कूचबिहारचे महाराजे यांच्यासोबत ती जेव्हा 13 वर्षाची होती त्याच वेळेस या ठिकाणी लावला. म्हणून केशवचंद्र सेन यांच्या सोबत काम करणारे आनंद मोहन बोस, उमेशचंद्र दत्त या सर्वांनी त्यांची संघटना सोडली आणि एक नवी संघटना स्थापन केली जिचं नाव होतं साधारण ब्राह्मण समाज. तर हा पण मुद्दा लक्षात घ्या. ईश्वरचंद्र विद्यासागर हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हे ईश्वरचंद्र विद्यासागर जर आपण पाहिले तर संस्कृत कॉलेज कलकत्त्यामध्ये 1824ला जे स्थापन झालं होतं तर त्या संस्कृत कॉलेजचे या ठिकाणी प्राध्यापक होते ईश्वरचंद्र विद्यासागर. यांनी सोमप्रकाश या नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं, हे लक्षात घ्या. सोमप्रकाश हे वृत्तपत्र ईश्वरचंद्र विद्यासागरने सुरू केलं होतं. आणि त्याचबरोबर ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विडो वुमन
विडो वुमन या नावाचा ग्रंथ देखील या ठिकाणी लिहिला होता. या ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नातून सन 1856ला विडो रीमॅरेज ॲक्ट संमत करण्यात आला असं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. तर या प्रकारचा हा प्रश्न खूप जास्त महत्त्वाचा आहे. लक्षात घ्या, एक खूप महत्त्वाची सूचना मित्रांनो तुम्हाला करायची आहे. आता बघा, 2025 ही परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये असणार आहे. त्याबाबत आता कसल्या प्रकारची शंका कुशंका मनामध्ये बाळगू नका, कारण आयोगानं तशा प्रकारचं डिक्लेरेशन दिलं आणि आता 25चा पॅटर्न कसा असणार आहे त्याची प्रश्नपत्रिकांची रचना देखील या ठिकाणी दिलेली आहे, ज्याच्यामध्ये मराठी इंग्लिश आहे, ज्याच्यामध्ये एसे रायटिंग या ठिकाणी आहे, त्याच्यामध्ये GS 1 2 3 4 आहे आणि ऑप्शनल पेपर आहे. तर या सगळ्यांचा ढाचा कसा असेल, कसे प्रश्न असतील हे सगळं तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे, सगळं समजावून सांगितलेलं आहे. त्यामुळे लक्षात घ्या, 2025च्या तयारीला आता आपण लागलो पाहिजे आणि त्या 2025ची तयारी करायची हीच योग्य वेळ या ठिकाणी आहे. आता परीक्षा पुढे गेली, आता काय करायचं? तर लक्षात घ्या, परीक्षा पुढे गेली ही तर नक्कीच आहे, परंतु आता सायमल्टेनियसली दोन्ही परीक्षांचा अभ्यास करायचा आहे. कारण असं होऊ देऊ नका राज्यसेवेचं ॲम्बिशन घेऊन येत आहे आणि आता पॅटर्न चेंज झाल्या, त्यामुळं ॲम्बिशन जे तुमचं होतं क्लास 1 ऑफिसरचं ते आता क्लास 2 आणि क्लास 3 मध्ये गेलं. असं होऊ देऊ नका. क्लास 1चं ॲम्बिशन तसंच ठेवा. जरी पॅटर्न बदलला असला तरी ॲम्बिशन बदलण्याची गरज नाही आहे तुम्हाला. आणि त्यामुळंच लक्षात घ्या, तुम्ही या ठिकाणी त्या 25च्या परीक्षेच्या तयारीला पण या ठिकाणी लागा, हे लक्षात घ्या. कारण 2025चा पेपरमध्ये कॉम्पिटिशन तेवढी जास्त नसणार आहे. आणि दुसरा महत्त्वाचा, सर्वांसाठी नवीन परीक्षा आहे. काही नाही, जे आत्तापर्यंत कंटेंट वाचले तेच कंटेंट तुम्हाला लिखित स्वरूपामध्ये लिहायचे आहेत, फक्त प्रश्नोत्तराच्या स्वरूपात ते लिहायचे आहेत. ठीक आहे ना. तर त्यासाठी एक महत्त्वाच्या बॅचेस आपल्या आहेत. हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. त्यासाठी ऑनलाईन बॅचेस आहेत, ऑफलाईन बॅचेस पण आपल्या आहेत. हिस्ट्री ऑप्शनल आणि हिस्ट्री GS या दोन्ही बॅचेस आपल्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहेत. बाकीच्या राज्यसेवेच्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच्या पण खूप साऱ्या बॅचेस आहेत, कंबाईनच्या पण खूप जास्त बॅचेस आहेत. तर त्या बॅचेस तुम्ही या ठिकाणी जरूर या ठिकाणी जॉईन करा. त्यासाठी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ॲप्लिकेशन या ठिकाणी डाउनलोड या ठिकाणी करून ठेवा. त्याच्यामध्ये खूप सारे फ्री लेक्चर्स पण मी या ठिकाणी घेत असतो, तर ते पण लेक्चर्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ठीक आहे मित्रांनो. तर या प्रकारे हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून हिस्ट्री ऑप्शनल आणि हिस्ट्री GS यासाठी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या बॅचेस उपलब्ध आहेत, तर त्या बॅचेस तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. बघा, आता बघा, हा एक प्रश्न आपल्याला पाहायला भेटतोय. प्रश्न आहे 1906च्या कलकत्ता अधिवेशनात. 1906ला कलकत्ता अधिवेशन झालं होतं. त्याचे अध्यक्ष कोण होते? दादाभाई नौरोजी होते. बघा, लोकांच्या भावना लक्षात घेऊन बंगालची फाळणी रद्द करा. लोकांच्या भावना लक्षात घेऊन बंगालची फाळणी रद्द करा असा ठराव खालीलपैकी कोणी मांडला? ठीक आहे ना. नवाब ख्वाजा अतिकुल्ला, गोपाळकृष्ण गोखले, नवाब हकीम अजमल खान आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी या प्रकारचा हा पर्याय या ठिकाणी आहे. तर लक्षात घ्यायचं राईट आन्सर काय आहे? तर नवाब ख्वाजा अतिकुल्ला हे या ठिकाणी लक्षात घ्या. हे नावं IMP करून ठेवा, स्टार करून ठेवा. लक्षात घ्या, इथे प्रश्न विचारले जातील, हे लक्षात असू द्या. तर आता बंगालची फाळणी रद्द कधी झाली का? ती रद्द झाली ना, 1911ला झाली. बंगालची फाळणी 1905ला झाली, मात्र 1911ला ती रद्द झाली. तर तशा प्रकारचा ठराव 1906च्या अधिवेशनात मांडला होता नवाब ख्वाजा अतिकुल्ला हे यांनी इथं मांडला होता. मुद्दा नीट लक्षात घ्या. आता बघा, या काळामध्ये आपल्याला पाहायला भेटतं भारतात मोठ्या प्रमाणात सांप्रदायिक वातावरण निर्माण झालं होतं. बंगालची फाळणी ही मुळातच भारतात फूटपाडा आणि राज्य करा या धोरणाचा एक भाग होता. आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये भारतीय राष्ट्रवादाला रोखण्यासाठी मुस्लिमांना एक वेगळं त्यांचं राजकीय स्थान निर्माण करून देण्यासाठी लॉर्ड कर्झननं कलकत्त्याच्या अगेन्स्ट ढाका ही मुस्लिमांचे राजकीय केंद्र बनावं यासाठी ही बंगालची फाळणी घडवून आणली. याचा मुख्य उद्देश होता प्रशासकीय सुविधा, मात्र याला धर्माचं वातावरण निर्माण करून सांप्रदायिकता कशी भारतात वाढीस लागेल यासाठी प्रयत्न केले गेले. तर एक मुस्लिम प्रतिनिधी जे काँग्रेसशी संबंधित राहिले होते नवाब ख्वाजा अतिकुल्ला यांनी हा प्रस्ताव मांडला की ही फाळणी बंद करा, कारण लोकांची भावना आहे की ही फाळणी होऊ नये म्हणून, त्यामुळे रद्द करा. या प्रकारचा प्रस्ताव इथं मांडला गेला. हा मुद्दा लक्षात. हकीम अजमल खान जर आपण पाहिलं
तर 1921ला काँग्रेसचं अधिवेशन आय थिंक सो अहमदाबादमध्ये होतं. तर त्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे हकीम अजमल खान या ठिकाणी होते. हा मुद्दा लक्षात घ्या. गोपाळकृष्ण गोखले लक्षात घ्या, जेव्हा प्रत्यक्षरित्या फाळणी झाली 1905ला, तेव्हा बनारसमध्ये काँग्रेसचं अधिवेशन भरलं. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष गोपाळकृष्ण गोखले या ठिकाणी राहिले होते. सुरेंद्रनाथ बॅनर्जी 1895ला पुण्यामधलं अधिवेशन पण खूप वादग्रस्त या ठिकाणी होतं. तर 1895च्या पुणे काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ बॅनर्जी इथे या ठिकाणी होते. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे बघा, या इंग्रज अधिकाराने भारतीयांना आपल्या मातृभाषेतून शिक्षण देण्याची व्यवस्था सर्वप्रथम सुरू केली. या इंग्रज अधिकाराने भारतीयांना आपल्या मातृभाषेतून शिक्षण देण्याची व्यवस्था सर्वप्रथम सुरू केली असं म्हटलंय. त्याच्या कार्याची दखल घेऊन सरकारनं नेमलेल्या वूडच्या समितीत मातृभाषेतून शिक्षण या तत्वास मंजूर देण्यात आली. सरकारनं नेमलेल्या वूडच्या समितीत मातृभाषेतून शिक्षण या तत्वास मंजूर देण्यात आली असा महत्त्वाचा प्रश्न इथे या ठिकाणी दिलेला आहे, लक्षात घ्या. तर खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडायचा आहे. तर कोणती ती व्यक्ती आहे? जेम्स थॉम्सन, हेनरी डेरेजिओ, ड्रिंक्सवॉटर बेथ्यूम आणि विल्यम कैरे. तर काय आहे राईट आन्सर? तर लक्षात घ्या, राईट आन्सर आहे जेम्स थॉम्सन. यांच्यावर एकदा राज्यसेवा मेन्सनी पण प्रश्न विचारला होता, लक्षात घ्या, है ना. तर आपले जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न आयोगाच्या पॅटर्नला, आयोगाच्या प्रश्नांना धरूनच आपण या ठिकाणी विचारतो, हे लक्षात घ्या. म्हणजे क्वालिटी असणारे प्रश्न आपल्याकडे असतात. प्रिलिम्सला नाही आले तर मेन्सला जरूर या ठिकाणी येतील, हे लक्षात घ्या. तर जेम्स थॉम्सन कोण होते? तर लक्षात घ्या, जेम्स थॉम्सन 1843 दरम्यान वायव्य सरहद्द प्रांत जो आहे तिथल्या या ठिकाणी लेफ्टनंट गव्हर्नर होते. आता झालं असं की 2 फेब्रुवारी, नीट समजून घ्या, 2 फेब्रुवारी सन 1835 या दिवशी इंग्रजी शिक्षा अधिनियम संमत करण्यात आला. लॉर्ड मेकॉलेने शिक्षणाचा झिरपता सिद्धांत मांडला आणि संपूर्ण भारतात इंग्रजी शिक्षण देण्याचा प्रस्ताव मांडला. आता झालं असं की इंग्रजी शिक्षण हे भारतीयांना त्या पद्धतीचं घेणं हे थोडंसं कठीण होतं, कारण नवीन लँग्वेज आता अध्ययनामध्ये आली होती आणि म्हणून मग शिक्षणाचं प्रमाण भारतात कमी होतं. या जेम्स थॉम्सननी प्रयोग केला की जे आधुनिक शिक्षण, उपयुक्ततावादी एज्युकेशन जे भारतामध्ये आम्ही देत आहोत, तर ते जे एज्युकेशन आहे जर भारतीयांना त्यांच्या मातृभाषेतून दिलं तर भारतीय लोक त्याचा स्वीकार करतील. आणि म्हणून मग जेम्स थॉम्सननी तो प्रयोग केला. त्याचा परिणाम असा झाला की या सगळ्या त्याच्या प्रांतामध्ये, तो जो ज्या वायव्य सरहद्द प्रांताचा प्रमुख होता त्या प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणावर साक्षरता वाढीस लागली. हे पाहिल्यानंतर लॉर्ड डलहौसी खुश झाला आणि मग त्या लॉर्ड डलहौसीने पण आपल्या संपूर्ण भारतामध्ये हेच तत्व आणलं की भारतामध्ये आधुनिक शिक्षण द्यायचं आहे, मात्र भारतीयांना ते त्यांच्या मातृभाषेतून द्यायला सांगा. आणि म्हणून मग वूडच्या समितीमध्ये मातृभाषेतून शिक्षण या तत्वास मंजुरी मिळाली. हा मुद्दा लक्षात घ्या. हेनरी विवियन डेरेजिओ कोण होते? तर हे हिंदू कॉलेज जे होतं, हिंदू कॉलेज, कलकत्त्यामध्ये जे हिंदू कॉलेज होतं, तर त्या हिंदू कॉलेजचे या ठिकाणी प्राध्यापक होते. आणि नीट समजून घ्या मित्रांनो की हे हेनरी विवियन डेरेजिओ जे आहे त्यांनी त्या कलकत्त्यामध्ये बंगाली तरुणांना एकत्र करून यंग बंगाल या नावाचं संघटन स्थापन केलं आणि यंग बंगालच्या माध्यमातून भारतीय तरुणांमध्ये राष्ट्रवाद रुजवण्याचं काम हेनरी विवियन डेरेजिओ इथे या ठिकाणी करताना एकंदरीत दिसतं. टू इंडिया माय नेटिव्ह लँड हा त्यांचा सुप्रसिद्ध काव्य संग्रह देखील प्रसिद्ध आहे. विल्यम कैरे कोण होते? तर लक्षात घ्या, 1799ला या विल्यम कैरेनं बंगाल प्रांतातील सेरामपूर या भागामध्ये बाप्तिस्ट मिशनरी सोसायटीची स्थापना केली होती. बाप्तिस्ट मिशनरी सोसायटीच्या माध्यमातून विल्यम कैरे हे ख्रिश्चन मिशनरी शिक्षणाचा प्रचार प्रसार करत होते आणि या विल्यम कैरेंनी भारतीय भाषेतून टाईप पाडले आणि त्या भाषेतून बायबलच्या प्रती छापण्याचं काम केलं. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. विल्यम कैरे मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन आहे. इंग्रजी मराठी शब्दकोश, मराठी भाषेचं व्याकरण हे 2 महत्त्वाचे ग्रंथ देखील विल्यम कैरेच्याच नावावर आहे. ड्रिंक्सवॉटर बेथ्यून कोण आहे? लक्षात घ्या. तर लक्षात घ्या, या ड्रिंक्सवॉटर बेथ्यूननी 1849ला महिला विद्यालय किंवा बालिका विद्यालय जे आहे, बालिका आश्रम म्हणूया आपण, यांनी बालिका आश्रमची स्थापना केली. लक्षात घ्या, 1849ला बंगाल प्रांतात या ड्रिंक्सवॉटर बेथ्यूननी बालिकाश्रम स्थापन केलं
आणि याच बालिका आश्रमांचं रूपांतर पुढे जाऊन बंगालमध्ये बेथ्यून कॉलेजमध्ये झालं. तर हा पण मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. तो मोस्ट इम्पॉर्टंट आहे हे सगळ्या गोष्टी. पुढे बघा हा प्रश्न 217वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या घटनेचे किंवा कायद्याचे वर्णन काँग्रेसमधील मवाळ गटानं भारताचा मॅग्ना चार्टा किंवा मॅग्ना चार्टा ऑफ इंडिया म्हणून या ठिकाणी केला. कोणत्या घटनेचं अथवा कायद्याचं वर्णन मवाळ काँग्रेस गटानं भारताचा मॅग्ना चार्टा म्हणून केला, अशा प्रकारचा प्रश्न आहे. वूडचा खलिता, भारत मंत्री मॉन्टेग्यूची घोषणा, 1919चा कायदा आणि 1935चा कायदा या प्रकारचा आहे. आता लक्षात घ्या, वूडचा खलिता जर आपण पाहिला तर लक्षात घ्या याला म्हटलं जातं शिक्षणाचा मॅग्ना चार्टा. भारतीय शिक्षणाचा मॅग्ना चार्टा म्हटलं जातं. हा मुद्दा लक्षात घ्या. परंतु शिक्षणाचा मॅग्ना चार्टा म्हटलं जातं, इथं म्हटलं भारताचा मॅग्ना चार्टा. ठीक आहे ना. तर याचं राईट आन्सर काय, तर भारत मंत्री मॉन्टेग्यूची घोषणा. भारत मंत्री मॉन्टेग्यूची घोषणा होती 20 ऑगस्ट 1917 सालची. 20 ऑगस्ट 1917 साली मॉन्टेग्यूनं ही घोषणा केली. काय केली, भारताला दर 10 वर्षानं टप्प्याटप्प्यानं स्वराज्याचा हप्ता या ठिकाणी दिला जाईल. तर या घोषणेचं स्वागत मवाळ काँग्रेसच्या गटानं या ठिकाणी केलं आणि त्यांनी सांगितलं की या प्रकारची भूमिका मांडणं म्हणजे भारतासाठी हा एक प्रकारचा मॅग्ना चार्टा आहे, कारण स्वराज्य देण्याच्या प्रक्रियेला इथून सुरुवात झाली, असं मवाळ गटांचं म्हणणं इथे या ठिकाणी होतं. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. काही विद्यार्थी असतात, सर हे कुठल्या पुस्तकातून तुम्ही आज हे सांगताय, तर लक्षात घ्या आपल्याकडे म्हणजे मी अजिबात दुसऱ्यांचे नोट्स वापरत नाही किंवा बाकी कुठलाही संदर्भ नाही. आपल्याकडे ऑथेंटिक सगळ्या सोर्सेस असतो. यदी फडकेंचं पुस्तक काढायचं, खंड क्रमांक 2, त्यामध्ये तुम्हाला या प्रकारची माहिती या ठिकाणी मिळेल. ठीक आहे ना. तर मवाळ काँग्रेसनं या भारताचा मॅग्ना चार्टा म्हणून भारत मंत्री मॉन्टेग्यूची घोषणा त्याला या ठिकाणी संबोधलेला आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर ठीक आहे मित्रांनो, आपण हे आज प्रश्न या ठिकाणी पाहिले. लक्षात घ्या, आपल्या यूट्यूब चॅनलला मोठ्या संख्येनं जॉईन करा, आपल्या मित्रांना पण सांगा. दररोज आपण आता यावर लेक्चर्स तुम्हाला मी देणार आहे आणि त्याचबरोबर आपलं ॲप्लिकेशन जे आहे हिस्ट्री बाय संतोष चव्हाण ते देखील तुम्ही डाउनलोड या ठिकाणी करा. खूप साऱ्या बॅचेस आहेत, अगदी 10 रुपयापासून 25,000पर्यंतच्या बॅचेस आहे. तर 10 रुपयाची बॅच जॉईन करा. ऑप्शनल पेपर असेल तर 25,000ची बॅच आहे. त्या 25,000च्या बॅचवर सध्या डिस्काउंट सुरू आहे. तर त्या प्रकारचा 31 ऑगस्टपर्यंतचा डिस्काउंट आहे ऑप्शनल बॅचसाठी. तर ऑप्शनल बॅचला जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर 31 ऑगस्टपर्यंत तुम्हाला संधी आहे. 25% डिस्काउंट त्यामध्ये मी तुम्हाला दिलेला आहे. तर ठीक आहे मित्रांनो, थांबूया आपण. हे लेक्चर आवडलं असेल तर याला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या मित्रांना देखील आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.